हॅलो व्ह्युअर्स, कसे आहात? तर तुम्हाला माहीत आहे का, रोमा लोक हे हंगेरी, रोमानिया आणि फ्रान्स अशा अनेक देशांमध्ये राहतात आणि त्यांच्याच पैकी देशातल्या हंगेरीतल्या मिस्काल्क शहरात एक प्रतिष्ठित नेते जानोस ओसान्स राहतात आणि या रोमा समाजातील अन्यायाच्या संदर्भात ते काम करतानाच भारतीय दलित समुदायांवर झालेल्या अन्यायाबद्दल वाचायला मिळते तेव्हा ते इथं येतात आणि विद्यार्थी दशेत असतानाच भारतीय लोकशाहीच्या अभ्यासासाठी ते अनेकदा भारतात येऊन जातात आणि ते मग पुण्यातही येऊन जातात. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय कशा प्रकारे होतो बघा. अन्यायग्रस्त समाजाबद्दल समाजाचे एक प्रेरणादायी प्रतीक म्हणून ते त्यांना समजतात, पाहतात. आणि एवढेच नाही तर ते पुन्हा जेव्हा परत हंगेरीत जातात ना, तेव्हा मिस्काल्क या शहरात ते मुख्यत्वे रोमा समुदायाच्या मुलांसाठी एक शाळा सुरू करतात आणि त्या शाळेचे नाव चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय अशा प्रकारचे ते नाव ठेवतात. यावरून बाबासाहेबांचा वर्तमान काळातही किती प्रामाणिकपणे लोक विचार करत होते, या गोष्टीची दखल घेत होते देशदेशात. आणि त्याचाच परिणाम म्हणजे आज देशदेशांत बाबासाहेबांचा जन्मदिवस म्हणजे हा समता दिवस, द सिम्बॉल ऑफ नॉलेज बाबासाहेबांना ओळखण्यात येते, असे संबोधून ओळखण्यात येते. तेव्हा तुम्हाला जयभीमवादी विचारांसाठी लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही पण अशाच प्रकारचे कार्य जिद्दीने सामोरण्या. समाजासाठी सुद्धा काही हिस्सा आपल्या जीवनाचा थोडा खर्ची घाला आणि आयुष्यात सामोर जात राहा. नक्कीच उज्ज्वल भविष्य आहे. निराश होता येईल परंतु विजयी होणार आणि निश्चितच यश वाढत जाईल, कारण आंबेडकरवाद म्हणजेच सत्य. बाबासाहेबांनी त्या वेळेसच सांगितले होते की चीनसारख्या देशावर विश्वास ठेवणे म्हणजे आगीत पाय ठेवण्यासारखे आहे किंवा सापाच्या घरात पाय ठेवण्यासारखे आहे. परंतु पंडित नेहरू यांनी विश्वास ठेवला आणि नंतर काही तर त्यांना दगा अनुभवायस मिळाला. तशाच प्रकारे बाबासाहेबांनी तेव्हाच्या वर्तमान काळात तिबेटविषयी आपले मत व्यक्त केले होते की तिबेटची संस्कृती आपल्याशी मिळती जुळती असताना तिबेटवर होणारे हल्ले किंवा आक्रमण हे दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि तेच गोष्ट ह्या वर्तमान काळातही 100% सक्सेस झालेली आहे की तिबेटला आपली संस्कृती म्हणून, त्यांना मित्रता म्हणून अत्यंत संरक्षण देण्याची गरज आपल्या भारताला खरी अनुभवायस मिळाली. तसेच बाबासाहेबांनी परराष्ट्र धोरणाविषयी सुद्धा बरेच काही चांगले सांगितले होते आणि त्याचीच आज झलक, त्याच्याच विरुद्धची झलक आज ह्या एवढ्या विश्वव्यापी युद्धामध्ये दिसून येत आहे की आजचे नेते किती लालची आणि किती म्हणजे नको ते वेळेवर बहुजनांच्या जीवावर उठतात असे युद्ध करून राहिलेत, परंतु युद्ध टळून नाही राहिलेत. तर म्हणून जगाला युद्धाची गरज नाही, बुद्धाची गरज आहे. तेव्हा त्यांनी सांगितले होते. कुणा? तर बाबासाहेबांनी. म्हणून बाबासाहेब हे दूरदृष्टीचे आणि अत्यंत व्यापक दृष्टीचे होते. त्यांचा अर्थशास्त्र, पूर्ण जगाविषयीचा अभ्यास हा मोठाच होता आणि त्यामुळे ते या अर्थाने सुद्धा महामानवच ठरतात.